आज सारखंच उद्या सुद्धा 10:30 वाजता मी येथे हजर होईन. येतो. धा कटतक धुम कटतक धा 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 कटतक धुम कटतक धा 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 धा. संस्कारी आणि सज्जन मुलगा आहे हा. सरस्वती प्रसन्न आहे त्यांच्यावर. काय सई, तुला आवडले का नाही हे? हरकत नाही, वेळ घे, सावकाश नंतर सांग, चालेल. गेला बाई एकदाचा. काय तो अवतार, काय ती छापील भाषा, अजीर्ण झालं होतं. तर काय, आपल्या सईला ना ह्याच्यापेक्षा चांगला मुलगा मिळू शकतो. हा काहीतरी विचित्रच होता नाही. हो ना, अगं लाख पटींनी चांगला मुलगा मिळू शकतो. बघता क्षणी थोबाडीत मारावीशी वाटत होती त्याच्या. काय तर म्हणे, संपर्क सहस्रबुद्धे. अगदी माझ्या मनातलं बोललीस. माझा तर ना असा संताप झाला होता ना त्याला समोर बघून. सईच्या बाजूला उभं राहायची लायकी तरी आहे का त्याची? आपल्या सईला कसा राजबिंडा मुलगा हवा, हे गाढव नाही. अहो पण आप्पांनी तर मनावर घेतलंय ना. हो ना, आणि आता अप्पानं कोण पटवून सांगणार की हा सईसाठी योग्य नाहीये म्हणून? हा प्रश्न तर मलाही पडलाय. आणि आप्पांना तो इतका आवडलाय ना की अगदी उद्या सुद्धा सईचं लग्न लावून द्यायला तयार होती. अगं बाई, हो ना. आई, तुम्ही बोला ना अप्पांशी. हा हा, बोला ना आई. डोकं फिरले का तुमच्या दोघींचा? म्हणे बोलून बघा, काही उपयोग नाही होणार आहे बोलून. ते म्हणतील माझा निर्णय झालाय. मग काय करणार आहोत आपण? अगं बाई, मग आता ब्रह्मदेव खाली आला ना तरी ह्यांचा निर्णय बदलणार नाही. अहो पण आई, मग काय हातावर हात ठेवून बसून राहायचं का? काय घडतंय ते बघत. हो ना. आता गणपती बाप्पाच काय ते करेल. कर रे बाबा, तूच काहीतरी कर. एक नंबर आहे, एकदम झणझणीत मिसळ होती. खूप दिवसांनी खाल्ली. काय भाई, आवडली की नाही मिसळ तुला? काय आहे ना या कपड्यांचं, आणि त्याच्यात हा पाऊस से पागाला. हे कॉन्टॅक्ट ओळखलं का आपल्याला? अरे दिग्या, सॉरी सॉरी. अरे इथे काय करतोय तू? अरे माझं सोड, तू इथे काय करतोय? आणि हे सगळं काय करून ठेवलंय? हा, आपण 1 मिनिटासाठी ओळखलाच नाही तुला. अरे इकडे केतकरांकडे आलो होतो जरा. त्यांच्याकडे हे सगळं असंच लागतं ना. केतकरांकडे तुझं काय काम? अरे एक मोठा झोल आहे, सांगेन तुला कधीतरी फुरसत मध्ये बसू तेव्हा. बरं ते सगळं सोड, तुझं काय चाललंय सध्या? अरे आपलं काही नाही, आपण भाईला मदत करतोय ना डॉक्युमेंटरी साठी, त्यामुळे आपण ह्याच्याच घरी पडीक असतो. हा नचिकेत सिडनीहून आलाय. हॅलो हॅलो. मी काय म्हणतो, इकडेच म्हणजे नक्की कुठे? अरे हा केतकरांचा बंगला आहे हा. ना, त्याच्याच बाजूला आपला बंगला आहे. अच्छा. आहे ना भाई? हा. अरे मी काय म्हणतो, मला उद्या सकाळी जरा इथेच यायचं हा. होतं, तर आज रात्री तुझ्याकडे राहायला तर चालेल का? नो प्रॉब्लेम, लेट हिम कम. हा चालेल. अरे वेलकम वेलकम. दिस होल्ड होल्ड. वेलकम. हॅलो. हा, आज रात्री येणार नाही मी. हा हा हा, वेलकम वेलकम, मेन्शन नॉट. अरे भाई, हा, हे घेऊन जा ना. हे अत्यंत महत्वाचे आहे. Did you see he had a phone? म्हणजे केतकरांकडे फोन त्याने बंद ठेवला होता. Exactly. साईकडे मोबाईल फोन चालत नाही, राईट? सो आईत केलं त्यांनी. ही इज अ फ्रॉड. ही इज नॉट राईट फॉर साई. ए, पण सईला हा आवडला असेल तर? तिथं सिच्युएशन काय पाहायला पाहिजे. हा. म्याव म्याव. अरे अरे, आले आले. काय रे, आज आग लागल्यासारखा का ओरडतोयस?
Devki, leave that. First tell me, the boy, मुलगा, आवडला तुला? शी नाव पण काढू नकोस त्याचं. Devki, please, सांगा मला. काय सांगू तुला? ध्यान आहे ते ध्यान. Deyan? आता काय म्हणतात तुझ्या इंग्रजीत? हा कार्टून आहे कार्टून. अजिबात नाही आवडला. Alright, कल्पना काकू ते ना आवडला? छे रे मुळीच नाही. मानसी काकूला आवडला? अरे तिचं तर सोड. आमच्या चिनूलाही नाही आवडला. साईला आवडला? Devki, what happened? Please tell me. अरे ती काही बोललीच नाही रे. Why? का नाही बोललं? नसेल आवडला तिला मुलगा. But then आवडला नाही, then बोललं का नाही? अरे आमचे तिरसट राव रे. त्यांच्या समोर काय बोलणार बिचारी. पण तिचा चेहरा बघून समजत होतं अजिबात आवडला नाही तिला. So, nobody liked him. Then आता पुढे? यांच्यावर आहे सगळं. नाहीतर त्या मुलांनी स्वतःच नकार दिला ना तर काहीतरी होऊ शकतं. बिचारी सई यांच्या भीतीपोटी काही बोलणार नाही आणि यांच्या विरोधात जायचा तर विचारही येणार नाही तिच्या मनात. Yeah, but देवकी तू बोलला त्याच्यातलं काहीतरी झालं, then बॉय जाणार, राईट? अरे पण तसं झालं पाहिजे ना. Leave that to me. मी करणार. अहो आले आले. बर येते मी. जे करशील ते नीट विचार करून कर. Yeah. हा मंगलमूर्ती श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया गजानन घ्या, आणखीन फुलं हवी होती ना हारासाठी, आणली आहेत. गंगा यमुना डोळ्यात उभ्या का कडा जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. अरे शैलेश, अरे काहीतरी तालात लईत बसेल असं गाणं निवडायचं आणि मग गायचं. काय हे सई कुठे निघालीस? बस जरा. दादा माझं गाऊन झालंय, थांबलास तरी चालेल. तरीच म्हटलं माझा ताल का नाही सापडत आहे. तर गाण्यातून चिडवण्यापेक्षा मला असं वाटलं की थेट आपल्या पुतळीशी बोलावं. काय मग सई, पुढच्या काय योजना? काय रे काय योजना? काय योजना? अरे दादा आज घरी कोणीतरी आलं होतं, तुला माहितीये ना? हा अरे हो हा माहितीये की माहितीये. काय सई काय आहे प्रतिक्रिया? द्या, मी हार करायला मदत करते. असा विषय नाही बदलायचा. आज घरी आलेल्या पाहुण्याबद्दल तुझं काय मत आहे जरा कळू दे बरं आम्हाला. हो सांग. मत असं काही नाही. असं कसं कसं कसं? अरे याला काय अर्थ आहे? काहीतरी मत असेल ना, म्हणजे चांगलं वाईट. अरे दादा ती लाजतीये. अगं मग तुझ्या आईला सांग नाही तर आजीला सांग, पण मत सांग. सांगितलं असेलच, त्यांच्याचकडनं कळणार आहे आता आपल्याला. आपल्या बाईसाहेब तर गप्पच आहेत. असं नाही काय हे सई. अगं आजकालच्या मुली एवढ्या लाजत नाही बाय. काय ग काय झालं सई? नाही म्हणजे तुझ्या मनात काही असेल तर आमच्याशी मोकळेपणाने बोल. नाही काका, काही नाही. ए सई सई अगं इथे काय बोललीच नाही रे. दादा अरे तिचं नक्कीच काहीतरी बिनसलंय. हा मला पण शंका आली खरी. काय अरे काय झाले का हार का नुसत्याच गप्पा मारताय? अगं आई सईचं काही बिनसलंय का? नाही म्हणजे गप्प गप्प आहे आज. खूपच शांत आहे ती आज. बरं झालं तुम्ही विचारलं. मी सांगणारच होते तुम्हाला. म्हणजे यात काहीतरी सांगण्यासारखं आहे तर? अरे म्हणजे यांनी तो मुलगा आणलाय ना, तो आमच्यापैकी कुणालाच आवडला नाहीये आणि हे लग्न लावून द्यायला निघालेत त्याचं. अगं पण आप्पांनी पाहिलेला मुलगा म्हणजे? हा म्हणजे नरनारायण असेल असं म्हणायचं ना तुला? बावळट ध्यान आहे नुसता. हा अरे केस पिळून काढले ना तर बाटलीभर तेल निघेल एवढं तेल लावतो केसांना. अच्छा म्हणूनच सईचा चेहरा पडलाय आज. अरे पण सईला तो मुलगा आवडत नाही हे आप्पांना सांगायचं कसं? शैलेश प्रश्नच नाही. हा मग काय हरकत नाही.
नाही नाही प्रश्नच उद्भवत नाही. त्यापेक्षा मला तोफेच्या तोंडी द्या ना. नाही हा, नाही त्यापेक्षा तू आप्पांशी बोल ना. हं? अरे घाबरून कसं चालेल? सईच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो रे. बरं पण मी एकटा जाणार नाही. दादाने माझ्या बरोबर यायला पाहिजे. मग तो येईल ना. मी हो ना येईन की. येईन. हा तुम्ही बोला त्यांच्याशी, पण एक स्फोट होणार एवढं नक्की. स्फोट? Tix, he'll sleep here. Upon upstairs, Zopu. Right? Your friend, contact. Seems decent. Objectionable दिसला नाही काय. डिसेंट. अरे तू आमच्या कॉलेजमध्ये येऊन बघितलं असतास ना तर असं बोलला नसतास. What? Why? अरे एक नंबरचा अतरंग होता रे तो. दिवसभर कट्ट्यावर पडीक असायचा. एकदा तर ना प्रिन्सिपलने त्याला रस्टिकेट केला होता. अचानक बिडू जॉकी श्रॉफचा अमोल पालेकर कसा झाला कळलं नाही. What? अरे असा लखनचा राम कसा झाला ते कळत नाही. नाही कळलं. तुला नाही कळणार रे, सगळा गोलमाल आहे. एवढा चेंज कसा झाला कळत नाही रे. It's alright. People change. होता असं. नाही होतात रे, पण एवढा. Whatever it is, he's not good for Sai. She needs someone well behaved, someone well educated, tall, fair. थोडीशी दाढी असलेला, मराठीची माती करणारा. Yeah, no. Shut up. तू काय पण बोल रे, पण सईसाठी ना हाच बेस्ट आहे. बघा, आप्पा केतकरांचं जावई ना असं शोभून दिसेल. काय वाटतं तुला? No, मोबाईल हाईड केलं त्यांनी. What about that? मोबाईलचं काय? मोबाईल सगळे वापरतात रे हल्ली. सईसाठी ना तोच परफेक्ट आहे. No, I don't think so. अरे तुला कोण विचारतंय? आप्पा केतकरने एकदा स्टॅम्प मारला ना म्हणजे झालं काम. Go check. Hey, mate. Hey, please. काय करतो? उठ तू. पाया नको पडू. Yeah, I'll let you sleep here. Please wake up. Hey, झोपला इथे. Wake up. उठ. अरे उठ. अरे एवढा सँटी होऊ नको. ओके. सँटी नाही, हा सेंट मारून आलाय. स्वदेशी केतकरांचा होणारा जावई देशी टाकून आलाय. Hey, mate. Why did you drink so much? इतकं का पिला तू? Are you mad? You should have some ethics, man. गप्पा बस रे तू. अरे फुल टाईट आहे. अरे टाईट तर होणारच ना रे. तो आप्पा केतकर आहे ना, आप्पा केतकर. त्याच्याशी काय असतं ते? शुद्ध मराठी बोलून बोलून ना डोक्याची मंडई झाली रे. अरे शॉर्ट लागलाय डोक्याला, शॉर्ट. म्हणून सरळ गेलो आणि एक खंबा देशी मारून आलो. एकदा माझं त्याच्या नातीशी पॅ 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 डुंगडुंग डुंगडुंग डुंगडुंग. ते काय रे, लग्न झालं ना की मॅटर खतम. मग ती त्याची आपलं तिची ती माझं नाव लावणार. माझं सुई सरपंच काय कळलं नाही? ती साई. तीच. संपर्क सहस्त्र बुद्धे. करेक्ट. अरे त्या केतकरांना कळलं ना तर फटके देतील तुला. अख्खे केतकरला ना मी बाटलीत उतरवलाय, बाटलीत. मी सांगेन ना त्याच्याशी जाऊन पंगे करेल तो माझ्यासाठी. मर्दी रे केतकरच मराठीत बोललं. मग सिगरेट आहे का? सिगरेट. No, I don't have cigarettes. I don't smoke. अरे शिवडीवरून आले ना तुम्ही? शिवडी नाही,
सिडनी अरे दोन्ही जवळच आहेत रे ते, जवळच आहेत. तुझ्याकडे सिगरेट नाही? असो, मीच जाऊन आणतो. कुठे चाललंय? थांब. श्रॉफ, जॉकी. You told me he's a nice guy. मला वाटलं बदललं असेल. अमोल पालेकर. Because I'll beat you up now. साईसाठी असा मुलगा, साईचं लाईफ स्पॉइल होणार. तिला एक कळलं तर काय वाटणार तिला? सॉरी ना, चिडू नको पण तू. I need to do something. We need to do something. साईसाठी केलं पाहिजे. गडबड होणार नाही तर. हा भाई, काहीतरी केला पाहिजे. सई 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 काकू तू काय ग, झोपली नाहीस अजून? अगं हे काय, झोपतच होते. काय झालं? अगं अशी का बघतेस काकू, सांग ना काय झालं? काय झालं ते मी नाही, तू सांगणार आहेस सई. म्हणजे तुला तो संपर्क आवडलाय का नाही? तसं नाही सांगता येणार मला. अगं सई, इतका कठीण प्रश्न नाहीये हा. हे बघ, तू त्याच्याबरोबर आयुष्य घालवू शकशील का नाही, काय वाटतंय तुला? आप्पांनी विचार केलाय म्हणजे सगळं व्यवस्थितच असेल ना काकू? सई, हे सगळं माहितीये मला. अगं पण आता आप्पांना काय वाटतंय ते नाही, तुला काय वाटतंय ना ते विचारतेय मी. मला नाही माहित. कमाल आहे सई. खरंच काकू, मला नाही माहित मला काय वाटतंय. सई, इतकी लहान नाहीयेस तू. हो काकू, मला माहिती आहे सगळं, पण गोंधळ कुणाचाही होऊ शकतो ना. हो, गोंधळ होऊ शकतो. अगं पण आयुष्याचा प्रश्न आहे ना हा, असं गोंधळून जाऊन कसं चालेल? हे बघ, तू आत्ता नकार दिल्याने आप्पांना काय वाटेल, घरच्यांना काय वाटेल, हे सगळं तुझ्या मनात चालू असेल, मला मान्य आहे, आणि ते साहजिक आहे सई. अगं पण संसार तुला करायचा आहे ना, आप्पा येणार आहेत का तेव्हा? हा, त्या मुलाला नावं ठेवायला जागा अजिबात नसेल. अगं पण आपलं मन काय सांगतंय ते महत्वाचं नाहीये का? काकू सांग ना, मी काय करू, मला खरंच काही कळत नाहीये. हे बघ, मी काही सांगून तू निर्णय घ्यावास असं मला अजिबात नाही वाटत. हा, पण एवढं मात्र सांगेन की तुझा होणारा जो कोणी नवरा असेल ना, तो आधी तुला मित्र म्हणून आवडायला हवा. बाकी तुझं तू ठरव. काहीतरी केलं पाहिजे. चल ना, काहीतरी केलं पाहिजे. आयडिया भाई, सॉलिड आयडिया सुचली आपल्याला. हे बघ, आपण आहे ना डायरेक्ट आप्पा केतकरला जाऊन सांगूया हा कसा आहे तो डेंजर. हा Thanks, it won't work. आपा ऐकून नाही घेणार आपला. हा ना, तो हिटलर बोलायला सुरुवात झाला की थांबतच नाही. Yeah, we need proof. प्रूफ? कसला प्रूफ? आपांना प्रूफ करायला लागणार. He drinks, he smokes. We need to expose संपर्क. माझ्याबद्दल बोलताय का तुम्ही? तुझ्याबद्दल उरलंय काय बोलण्यासारखं? आम्ही ते केतकरांबद्दल बोलत होतो, आप्पा केतकरांबद्दल. अरे तो म्हाताराना त्रास आहे, त्रास. पण काय करणार, त्याची ती चिकणी नात आवडते ना आपल्याला, म्हणून झेलावा लागतोय त्याला. म्हणजे कसं आहे, नातीला पटवायचं असेल तर आधी आजोबांना पटवावं लागेल ना, म्हणून. Thanks. Chicken? What chicken? अरे चिकन नाही, चिकनी चिकनी. चिकनी म्हणजे सुंदर. हा, बाकी काय नाही. मी या गादीवर झोपलो तर चालेल ना? Hey, wait. Let me get up. येस, ग्रॅव्हिटी आहे नो.
Takes. संपात संपात आपा नाही अपदात मला. युअर राईट 100%. अगदी बरोबर बोललाय तुम्ही. कुठे गेले हे? कुठे गेले? अरे एवढा मोठा झालास तू. अरे आज त्या म्हाताराने डोक्याला शॉट दिलाय. शॉट. काय काय केला? अरे तो दीडशाणा मला हे 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 नाग ब्रह्मचर्याचं पुस्तक देत होता. अरे त्याला कुठे माहिती रे की एकदा माझं आणि सईचं डुमडुम 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 झालं की त्यालाच घरातनं बाहेर काढतो बघ. टाकला ढेपच्या. काय म्हणे स्वदेशी स्वदेशी. मोबाईल वापरायचं नाही, मराठीतच बोला. स्वदेशीचं काय एवढं. मग घेऊन आलो मी देशी. तो एवढा डोंगी माणूस आहे ना, एवढा डोंगी. ते सईचा आजोबा नसताना तर रोज सकाळी उठल्यावर ना त्याला शस्त्रसुद्ध पद्धतीने असं धुवून काढला पाहिजे. धुवून. एकदा सई आणि त्याचं दुकान माझं झालं ना की त्याची स्वदेशी अशी बाहेर काढतो बा बाहेर. एक नंबर सिक्सर मारला तू. सिक्सर. Now we have a proof. बट अजून एक काम करायचं. एवढं मोठं काम केलं, अजून काय काम करायचं बाकी आहे?